हॅलो एव्हरीवन, वर्षा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज वर्षाच किचनमध्ये मी बनवते गुळांबा म्हणजे गुळमुळपा. तर चला रेसिपीला सुरुवात करायला घेऊयात. मी इथे घेतले 2 किलो कैरी. त्याला मी धुवून घेतली. आता आपण त्याचा वरचा छिलका काढून घेऊया. छिलका काढून झाल्यानंतर आपण परत एकदा ह्याला आपण पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पाण्याने धुवून घ्यायचं कारण असं आहे की त्याच्यावरची जो चिक असतो तो निघून जातो. मी तुम्हाला दाखवते चिक ही कसा असा पांढरा दिसेल. ते बघा पाणी दिसतं ना तुम्हाला असा पांढरा चिक. त्यामुळे ह्याला आपण पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आहे. बरं, मी तर 2 किलो कैरीला मी इथे घेतले अर्धा तुकडा अद्रक. अर्धा तुकडा अद्रक मी इथं किसून घेतलेले. आता आपण कैरी किसून घेऊयात. आता तुम्हाला मी सांगायचं म्हणजे मी तर 2 किलो कैरीचा तुम्हाला अंदाज सांगते. तुम्ही कैरी ज्या पद्धतीने घेते त्या पद्धतीने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. बरं, अद्रक घालायचं की नाही घालायचं ऑप्शन आहे. पण अद्रक घातल्याने त्याला टेस्ट खूप छान येते. त्यामुळं अद्रक तुम्ही नक्की घाला. कैरी माझी किसून झालेली आहे. आता याच्यात आपण लागणारं साहित्य बघून घेऊया. मी इथे घेतलेले 6 ते 7 वेलची. वेलचीला आपण छान बारीक करून घेऊयात. वेलची बारीक झाली की आता मी इथं लवंगी घेतलेले, दालचिनी घेतलेली आणि मिरीपुडी घेतलेली. वेलची आपली बारीक झालेली आहे. बारीक झालेली पूड आपण ह्याच्यात घालूयात किसलेल्या कैरीत. आपण त्याच्यात घालूयात. मी दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले, 4 लवंग घेतलेले आणि 6 ते 7 ब्लॅक पेपर घेतलेले म्हणजे काळी मिरी. बरं, 2 किलो कच्च्या कैरीला मी इथं घेतले 1.5 किलो गूळ. परत एकदा क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं 2 किलो कैरीला 1.5 किलो गूळ घेतलेली. त्याला आपण छानपैकी किसून घेऊयात आणि मग आपण किसलेल्या कैरीत आपण ते मिक्स करूयात. मी इथं गूळ एकदम बारीक किसून घेतलेले. आता आपण कैरीत घालून घेऊयात. असं आपण 1.5 किलो गूळ किसून घ्यायचं आहे आणि कच्च्या कैरीत घालायचं आहे. माझा 1.5 किलो गूळ किसून झालेला आहे. आता आपण ह्याला थोडाच वेळ आपण ह्याला एकजीव करून घेऊयात. जास्त आपल्याला एकजीव होणार नाही कारण की त्याला पाणी सुटल्याशिवाय ते एकजीव होणारच नाही. त्यामुळे थोडंसं एकजीव करून घेऊयात आणि ह्याला आपण 2 ते 3 तास मुरत ठेवायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने 2 तास किंवा 3 तास ठेवू शकता. मी इथं 3 तास मुरत ठेवलेले. आता बघा 3 तासानंतरनी त्याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे. आता आपण ते पाणी एकजीव करून घेऊयात आणि आता आपण ह्याला गॅसवरती चढवूयात. गॅसवरती चढवल्यावरती तुम्हाला दाखवते बुडबुडी सुटलेत का नाही गरम. आता ह्याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला गुळांबा करायचा आहे. छानपैकी त्याचं पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला कलरही बदलायचं कळून येईल त्याच्यामध्ये. कलर एकदम बदलून जातो. आता आपण ह्याच्यात घालतो आहे चवीनुसार मीठ आणि मी इथं घातली तांबडी मिरची. बरं, तांबडी तिखट तुमच्या पद्धतीने तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकता. पण तांबडं तिखट मी का घालते कारण की एक गोड, तिखट आणि आंबट असं त्याला चव येते. म्हणजे खट्टा मिठा तिखट असा एक त्याला चव येतो आणि ते खूप छान लागतं. म्हणून मी घालते. तांबडं तिखट तुम्ही घालायचं की नाही घालायचं तुमचं ऑप्शन आहे. ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छानपैकी त्याला हलवून घ्यायचं आहे. गुळांब्याचा कलर बदलतो आहे. पाणीही आपलं आटत आलेलं आहे. तुम्हाला मी झाऱ्याने दाखवते. आता छानपैकी ते खाली पडतं व्यवस्थित. बिलकुलही पाणी त्याच्यात दिसत नाही आहे. बघा कलरही बदललेला आहे त्याचा. मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तुम्हाला काय क्वेश्चन असतील किंवा क्वेरी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये विचारू शकताय आणि मी इथं कॅप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे. असाच आपला गुळांबा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.